मग एका पॉईंटला असं होईल की जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपल्याला विचार करायची गरज नाही आहे फिजिकल किंवा टेक्निकल काम करण्यासाठी, आणि ते सर्व AI करतायत. तर मग प्रश्न असा येतो की आपण आपल्या लाईफला कशा पद्धतीने बघायला पाहिजे किंवा कसं जगायला पाहिजे. आणि हा खूप कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, कारण आता आपण आपली सो कॉल्ड लाईफ जी म्हणतोय किंवा बघतोय ती मोस्टली करिअर किंवा काम म्हणजे शाळेत असताना चांगले मार्क्स आणणं, सो कॉलेज चांगलं मिळेल, मग चांगलं कॉलेज मिळालं तर चांगले मार्क्स कॉलेजमध्ये आणणं सो दॅट चांगल्या कंपनीत जॉब मिळेल किंवा कंपनीत बनवू शकतो एखादी, वगैरे वगैरे. सो या सर्व गोष्टी आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये रिलेव्हंट आहे 2024मध्ये. पण हा कॉन्टेक्स्ट चेंज होईल आणि खूप लवकर चेंज होणार आहे हा. तर ॲज अ ह्युमॅनिटी, ॲज अ होल, आपल्या सर्वच गोष्टींचा फेरविचार करणं जरुरी आहे की आपण या पूर्ण जगाकडे आणि आयुष्याकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे. तर वी नीड टू चेंज द मिनिंग ऑफ लाईफ, ऑर वी नीड टू चेंज म्हणण्यापेक्षा आधी डीप थिंकिंग होणं जरुरी आहे सर्वच गोष्टींवर. बट ज्या पद्धतीने जुन्या गोष्टी चालत आल्या आहेत दॅट इज नॉट सस्टेनेबल, आणि दॅट इज ओनली कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी सब्जेक्टिव्ह रिअलिटी, इट इज नॉट अन ॲब्सोल्यूट रिअलिटी. आणि जेव्हा AI ॲक्च्युली ह्युमन कॅपेबल होईल विचारांच्या लेवलला, तेव्हा तेव्हा वी कम टू दिस पॉईंट की जिथे वी नीड टू स्टार्ट थिंकिंग और पॉन्डरिंग और कॉन्टेम्प्लेटिंग अबाउट द ॲब्सोल्यूट रिअलिटी ऑफ लाईफ.